नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय 6th स्टँडर्ड न्यू सिलेबस मॅथमॅटिक्सचा 3rd चॅप्टर इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स यामधला प्रॅक्टिस सेट नंबर 3.2 आज आपण बघूयात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 वर चर्चा केली. आज 3.2 मित्रांनो आपण बघूयात. बघा, या 3.2 मध्ये बघण्याच्या अगोदर किंवा 3.2 पाहण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. काय होतं माहिती आहे का, बेसिक संकल्पना आपल्याला माहिती नाही. आपल्याला नंबर सिस्टीम माहिती पाहिजे आणि त्या नंबर सिस्टीम सोबत ॲडिशन सबट्रॅक्शनचे जे काही नियम आहेत त्यावर आपण थोडीशी चर्चा करूयात. सगळ्यात पहिली गोष्ट, समजा माझ्याकडे एक लाईन आहे, अशी नंबर लाईन आपण काढूयात. बघा, ही एक लाईन आहे माझ्याकडं अशा प्रकारची. ही लाईन आहे आणि या लाईनवरती ज्यावेळेस मी नंबर लिहितो तेव्हा ती नंबर लाईन होते. म्हणजे जसं 0, 1, 2, 3, 4, त्याच्यानंतर 5, 6, ओके 7 हे सगळे नंबर झाले. त्याच्यानंतर इथं -1, -2, -3, -4, -5. आता याच्यामध्ये बघा, या नंबर सिस्टीममधून तुम्हाला काही ॲडिशन सबट्रॅक्शनचे नियम आणि काही नंबरचे टाइप्स आपण बघून घेऊयात. याच्यामध्ये नॅचरल नंबर नेमके कुठले? नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटेजर आपण समजून घेऊ. ओके, नॅचरल नंबर, त्याच्यानंतर होल नंबर आणि त्याच्यानंतर इंटेजर म्हणजे काय ते समजून घ्या. इंटेजर, ओके, इंटेजर. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, नॅचरल नंबर म्हणजे तुमच्या नैसर्गिक संख्या, होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या, इंटेजर म्हणजे पूर्णांक. नॅचरल नंबर कशाला म्हणतात? 1 पासून पुढचे, या नंबर लाईनवर 1 पासून पुढचे जे काही नंबर आहेत त्यांना नॅचरल नंबर म्हणतात. जसं की 1, 2, 3, 4, 5 डॉट 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 पुढे 6, 7, 8, 9, 10, 11 खूप लांबपर्यंत गेलात तर नॅचरल नंबर. होल नंबर म्हणजे 0 पासून पुढे मोजत राहायचं. 0, 1, 2, 3 डॉट 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 पुढे खूप लांबपर्यंत त्याला होल नंबर. तुम्ही म्हणाल सर इथं तुम्ही 1, 2, 3, 4, 5 ला नॅचरल नंबर म्हणता आणि इथं त्यांना होल नंबर म्हणता, असं कसं काय? तर बघा मित्रांनो, हे जे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे जे सगळे नंबर्स आहेत, या सगळ्या नंबर्सला तुम्ही नॅचरल नंबर सुद्धा म्हणता आणि होल नंबर सुद्धा म्हणता. म्हणजे 1 हा नॅचरल आणि होल दोन्ही आहे. 2 ला तुम्ही नॅचरल नंबर आणि होल नंबर म्हणू शकता. 3 ला तुम्ही नॅचरल नंबर आणि होल नंबर म्हणू शकताय. पण 0 ला फक्त तुम्ही होल नंबर म्हणू शकताय, नॅचरल नंबर नाही म्हणू शकत. ओके. आता या संपूर्ण नंबर लाईनवर जेवढे नंबर आहेत 0, 1, 2, 3 डॉट डॉट डॉट, त्याचबरोबर -1, -2, -3 इकडे डॉट डॉट डॉट, म्हणजे हे पॉझिटिव्ह नंबरवाले, निगेटिव्ह नंबरवाले आणि 0 पकडून सगळे जे काही नंबर आहेत त्याला आपण इंटेजर नंबर म्हणतो, पूर्णांक संख्या. याचा अर्थ 1 नॅचरल नंबर आहे, 1 होल नंबर आहे, 1 इंटेजर आहे. त्याचबरोबर 0 होल नंबर आणि इंटेजर आहे, 0 नॅचरल नंबर नाही. -1 फक्त इंटेजर आहे, नॅचरल नंबर नाही. तर हे सगळे नॅचरल नंबर, होल नंबर, इंटेजर तुमच्या लक्षात आलं असेल. आता या सगळ्यांमध्ये एक आपल्याकडे येतो की लहान मोठेपणा, कुठला नंबर छोटा, कुठला नंबर लहान. 0चा जर का तुम्ही विचार केला, 0च्या राईट हँड साईडला जितके काही नंबर आहेत ते सगळे 0 पेक्षा मोठे असतात. सगळे पॉझिटिव्ह नंबर, म्हणजे सगळे पॉझिटिव्ह नंबर. जगातला कुठलाही पॉझिटिव्ह नंबर, 0 आणि कुठल्याही पॉझिटिव्ह नंबरची जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर 0 लहान असणार, पॉझिटिव्ह नंबर मोठा. म्हणजे जसं की 0 आणि 7चं बघितलं तर 7 मोठा, 0 आणि 1चं बघितलं की 1 मोठा, 0 आणि 2चं बघितलं की 2 मोठा, 0 आणि 117चं बघितलं, 77चं बघितलं तर 177 मोठा. म्हणजे 0 आणि कुठला सुद्धा पॉझिटिव्ह नंबर यांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर 0 हा नेहमी मोठा असतो. आणि आता हे निगेटिव्ह नंबर बघा, निगेटिव्ह नंबर आणि 0 आणि कुठलाही निगेटिव्ह नंबर यांचं जर कंपॅरिझन केलं तर 0 मोठा. कारण 0 राईट साईडला आहे, निगेटिव्ह नंबर बघा, हे सगळे लेफ्ट साईडचे जे काही नंबर तुम्हाला दिसतात हे सगळे नंबर छोटे. निगेटिव्ह नंबर कुठलाही असू द्या, प्रत्येक निगेटिव्ह नंबर 0 पेक्षा लहान असणार आहे. 0 आणि -177 बघितलं तर 0 मोठा, -18 बघितलं 0च्या बाबतीमध्ये 0 मोठा झाला. एवढं लक्षात घ्या. आणखी एक तिसरा मुद्दा, कुठलाही एखादा मी निगेटिव्ह नंबर उचलला, -2 बघितलं आणि 4 बघितलं. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे जर 2 नंबर असतील, एक नंबर निगेटिव्ह असेल, एक नंबर पॉझिटिव्ह असेल, तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर हा नेहमी मोठा असतो. जसे की समजा मी इथं -5 बघितलं आणि 1 बघितलं. पॉझिटिव्ह कोण आहे? एक -5 1 आहे. -5 हा निगेटिव्ह नंबर आहे आणि 1 हा पॉझिटिव्ह नंबर आहे. तर पॉझिटिव्ह नंबर जो 1 आहे तो कधीसुद्धा मोठा असणार आहे. म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या 2 नंबरचं कंपॅरिझन झालं तर सरळ लिहायचं की पॉझिटिव्ह नंबर हा मोठा आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट, समजा 2 नंबर आहे, -5 आणि -1, -5 आणि -1. आता याच्या दोघांमधला कोण मोठा? तुम्ही जर 5 आणि 1चं जर कंपॅरिझन केलं तर तुम्ही म्हणाल की सर 5 मोठा आहे.
पण निगेटिव्ह जर दोन्ही नंबर असेल तर अशा टायमाला बघा, जो राईट साईडला बघा तुम्हाला इथं जो नंबर दिसेल हा -1 नेहमी मोठा असतो. -115 आणि निगेटिव्ह जर का तुम्ही 20 बघितलं तर -20 नंबर हा जो आहे तो मोठा असणार आहे. तर हे कंपॅरिझन आपल्याला जरा नीट समजून घेतलं पाहिजे, कारण या कंपॅरिझनवर आधारित आपल्याला काही प्रश्न आहेत. ओके, चला तर आता आपण जाऊयात प्रॅक्टिस सेटकडं. प्रॅक्टिस सेट 3.2 मधला हा पहिला प्रश्न. मी तुम्हाला म्हटलं की इथं बाबा कंपॅरिझन आहे. याच्यामध्ये कसं आहे, या क्वेश्चनमध्ये जर आपण बघितलं तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबर दोन जर असेल तर मी काय म्हटलं, निगेटिव्ह नंबर हा नेहमी लहान असतो, पॉझिटिव्ह नंबर मोठा असतो. आता दोन्ही पण निगेटिव्ह आहे. -19 आणि -5 आहे. तर या ठिकाणी -5 हा नंबर मोठा झाला. -3 आणि 0. 0 आणि कुठलाही निगेटिव्ह नंबर असेल, तर मी काय म्हटलं 0 आणि निगेटिव्ह नंबरमध्ये 0 नेहमी मोठा असतो. ओके. इथे बघा, इथं दोन्ही पॉझिटिव्ह नंबर आहे. इथं 12 मोठा तुम्ही कसंही सांगू शकाल. 0 आणि कुठलाही पॉझिटिव्ह नंबर असेल, तर पॉझिटिव्ह नंबर मोठा असतो, 0 छोटा असतो. आता -9 आणि -3 मधला -3 हा मोठा नंबर आहे. -3 इज ग्रेटर दॅन -9. ओके. तर अशा पद्धतीनं हा भाग जो आहे हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. एकदम सिंपल आहे. चला आता आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. येस. पुढचा प्रश्न जो आहे याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे ॲडिशन, सबट्रॅक्शन. आता याचे काही नियम आहेत. ते आधी सांगतो. बघा लक्षात घ्या, समजा माझ्याकडे एक नंबर आहे -7 -5 +7 +5 -7 +5 त्याचबरोबर +7 -5. इथं जर तुम्ही नीट विचार केला, आता यामध्ये वर जर बघितलं तर -7 -5 इक्वल साइन आहे. +7 +5 इक्वल साइन आहे. दोघांना सुद्धा साइन कसं इक्वल. इक्वल आहे, कॉमन साइन आहे. इक्वल साइन असेल तर सरळ काय करायचे, ॲडिशन करायचे. लक्षात घ्या. इक्वल साइन असेल तर ॲडिशन करायचे. 7 + 5 12 झाले. मोठ्या नंबरचं साइन मायनस. इथं 7 + 5 12 झाले. मोठ्या नंबरचं साइन प्लस किंवा प्लसचं साइन. इथं प्लस आहे म्हणून प्लसचं साइन. वर मायनस आहे म्हणून मायनस साइन. ओके. समजलं? जर इक्वल साइन असेल दोन नंबरला तर त्या दोन नंबरची ॲडिशन होते. एवढं लक्षात घ्या. आणि जर अपोजिट साइन असेल, जर दोघांना जर अपोजिट साइन असेल तर काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन. अपोजिट साइन -7 + 5 अपोजिट साइन, एकाला प्लस एकाला मायनस, तर सबट्रॅक्शन. 7 मधून 5 गेले 2, मोठ्या नंबरचं साइन मायनस. इथं +7 -5 प्लस मायनस मायनस. 7 मधून 5 गेले 2, मोठ्या नंबरचं साइन प्लस. तर अशा प्रकारे हा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर दोन नंबरला इक्वल साइन असेल तर त्यांची ॲडिशन करायची आणि जर त्या दोन नंबरला अपोजिट साइन असेल तर त्या दोन नंबरची सबट्रॅक्शन करायची. एवढे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ही जी ट्रिक आहे ती तुम्हाला ह्याचा जर का हे लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकताय, स्क्रीनशॉट वगैरे. चला आता पुढे जाऊयात. आता हे जे क्वेश्चन्स आहेत आता हे सॉल्व्ह करून बघूयात. 4 + 7. आता इथं 4ला कुठलं साइन दिसत नाही. जेव्हा कुठलंही साइन नसतं त्यावेळेस समजून जायचं की तिथं काय बाबा मायनस, तिथं प्लस साइन आहे. कुठलंही साइन नसतं त्यावेळेस पॉझिटिव्ह पकडायचं. +4 + 7 प्लस 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 होतं म्हणून 4 + 7 11 झालं. मायनस प्लस बघा इथं जरा गडबड आहे. -4 आहे. ब्रॅकेटच्या बाहेर प्लस मायनस मायनस झाले -5. -4 -5 इक्वल साइन आहे. मायनस मायनस प्लस झालं. 4 + 5 9, मोठ्या नंबरचं साइन -9. -7 + 2 मायनस प्लस मायनस प्लस अपोजिट साइन सबट्रॅक्शन. 7 मधून 2 गेले 5, मोठ्या नंबरचं साइन मायनस. 10 + -2 आहे. 10 आहे आणि प्लस आहे. आतलं साइन प्लस मायनस मायनस झालं 2. 10 - 2 झाले 8. इथं बघा -63 -63 आहे आणि प्लस -32 इकडे घ्या, -32 घ्या. मायनस मायनस प्लस झालं. मायनस मायनस प्लस 3 + 2 झाले 5. 6 + 3 झाले 9 -95. -71 आहे आणि इथं +71 पकडा. प्लस 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 71. मायनस प्लस मायनस झाले. 71 मधून 71 गेले 0. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे प्रश्न सोडवता येईल. अशाच प्रकारचा आपला पुढचा एक प्रश्न आहे, तो सुद्धा आपण बघू. ओके, चला बघा. आता इथे बघा, इथे एक लक्षात घ्या, ब्रॅकेटच्या बाहेर जर का मायनसचं साइन असेल, लक्षात घ्यायचं, ब्रॅकेटच्या बाहेर कंसाच्या बाहेर मायनसचं साइन असेल तर आतलं साइन चेंज होतं. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, एवढं लक्षात घ्या. जसं की इथं 78 आहे माझ्याकडं आणि 78 नंतर इथं ब्रॅकेटच्या बाहेर मायनसचं साइन आहे म्हणून आतल्या मायनसचं झालं +45. ओके. आता 78 + 45 किती येतात बाबा? 78 + 45 बरोबर. 8 5 13 चे 3, हातच्याला 1 7 आणि 1 8 आणि 4 12 123. मग इथं आपण लिहू 123. त्याच्यानंतर इथं बघा -19 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, मायनस मायनस आतलं साइन चेंज झालं, मायनसचं प्लस झालं +27. -19 + 27 काय होईल बाबा? मायनस प्लस मायनस 27 मधून 19 गेले.
17 मधून 9 गेले 8 माझ्याकडे आलं. ओके, तर इथं माझ्याकडे आन्सर येणार आहे 8 प्लस 8 मोठ्या नंबरचं साईन झालं. इथं 148 मायनस आहे ब्रॅकेटच्या बाहेर, मायनस मायनस प्लस होऊन जाईल, प्लस 37. 148 प्लस 37 बघा, 148 प्लस 37 ॲडिशन करायचे. 8 प्लस 7 15चे 5 वरती आला 1. 4 प्लस 1 5 प्लस 3 8 आणि आपला हा 185. तर इथं आपल्याकडे लिहिता येईल 185. आता इथे बघा मायनस 120 आहे आणि हा मायनस 200 आहे. मायनस मायनस दोघांना इक्वल साईन आहे, तर काय झाली प्लस. 120 प्लस 200 झालं 320, मायनस 320 मायनसचं साईन, कारण दोघांना मायनसचं साईन आहे. निगेटिव्ह 57 आहे आपल्याकडं आणि इथं मायनस मायनस प्लस झालं प्लस 48. 57 बघा मायनस प्लस मायनस झालं, मग 57 मधून आपल्याला काय करायचे, 48 मायनस करायचे. 17 मधून 8 गेले 9 राहिले, इथं 1 आला, 5 मधून 5 गेले 0, म्हणजे माझ्याकडे आन्सर आलं 9. ओके, पुढे बघा निगेटिव्ह 15 9 पण मायनस 9, कारण मोठ्या नंबरचं साईन. 57च्या अगोदर मायनस आहे म्हणून मायनस. मायनस 15 मायनस मायनस प्लस 24. आता मायनस प्लस मायनस झालं, 24 मधून आपल्याला 15ला मायनस करा, 24 मायनस 15. 14 मधून 5 गेले 9, म्हणजे 9 येईल, फक्त प्लस 9, कारण मोठा नंबर 24 त्याच्या अगोदर प्लसचं साईन आहे म्हणून. तर अशा पद्धतीनं हे सगळं कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. एकदम सिंपल क्वेश्चन्स आहेत, नीट जरा कॅल्क्युलेशन समजून घ्या. ओके, चला तर या ठिकाणी आता आपण पुढे जर पाहिलं, पुढे आहे का प्रश्न, का 3च प्रश्न माझ्या माहितीनुसार. पुढे आपण एक्सरसाइज नंबर 3 जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढचं जे आपलं लेक्चर आहे त्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज नंबर 3 बघूयात. आजच्या चर्चेत इथेच थांबू मित्रांनो. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.